झालेली आहे, अशा ऑर्डर तुम्ही देऊ शकता। तर या डिशमध्ये आपण आज गावरान कोंबडा घेतलेला आहे आणि पार्टीची खासियत आहे की कंटिन्यू त्यांची ऑर्डर आपल्याला असतेच। त्या कोंबड्याची आपण आज रेसिपीला स्टार्ट करत आहोत। तर सुरुवातीला आपण काय केलं होतं, तर गावरान रेसिपीमध्ये आपण काय केलं आहे की गावरान कोंबडी छान आणलेली आहे आणि ती आपण बनवायला घेतलेली आहे। बनवाय घेत असताना आपण तेल आणि कांद्यामध्ये आपण छान असं गावरान मटण भाजून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपण पाणी टाकतो। पाणी छान असं उकळल्यानंतर आपण ते पाणी टाकलेलं आहे आणि या मटणला आपण वाफेवर शिजवणार आहे। कुकर जरी असेल तरी आपण त्याला कुकरमध्ये शिजवणार नाही, आपण 2 तासाचा वेळ घालवून याला वाफेवर छान शिजवणार आहे। हे शिजवण्याची प्रोसेस अशी होती की प्रत्येक वेळी आपण झाकण लावून त्याला वाफेवर शिजवून घेतलेलं आहे। मग यामध्ये आपण आता हे काढतोय त्यावेळेस तुम्हाला समजेल की हे मटण शिजलंय किंवा कसं शिजलंय। प्रॉपर आपण त्याला वाफेवर शिजवल्यामुळं त्याला पूर्ण त्या पाण्याला हा पूर्ण स्मेल असतोय किंवा पाण्याला एकदम घट्टपणा असतोय आणि त्याची टेस्ट ही वेगळी आणि घरगुती राहते मंडळी। तर तुम्ही बघू शकता हे मटण आपण असं शिजवलेलं आहे। आपण ते काढल्यानंतर तुम्हाला समजेल हे शिजलंय का नाही। ठीक आहे, आता हे बघा, तेव्हा मित्र कसं शिजलंय व्यवस्थित। ज्या वेळेस मटण हे शिजण्याची प्रक्रिया ओळखायची असेल तर ते खडातून बाजूला निघालं की ते ओळखलं असं आपण समजूया। आपण पुढे आपण रेसिपीला परत सुरुवात करतो, मेन रेसिपीला। तर त्यामध्ये आपण पातेलं घेऊन त्यामध्ये तेल आणि कांदा भाजायला सुरुवात केली। हा कांदा छान असा व्यवस्थित लालसर भाजला की यामध्ये आपण टोमॅटो ॲड करणार आहोत। ठीक आहे, आणि टोमॅटो सुद्धा आपण कांदा आणि टोमॅटो हे आपण तेलामध्ये चांगलं भाजतो। हे करत असताना मधल्या काळात आपण आपली डिशचं नाव आहे गावरान चिकन, तर आपण गावरान मसाला तयार केलेला आहे ते आपण थोड्या वेळाने यामध्ये ॲड करणार आहोत। कांदा आणि टोमॅटो चांगला भाजल्यानंतर आपण त्यामध्ये टाकतोय आलं लसूणची पेस्ट, आपली कोंबडी जी गावरान कोंबडा आपण करतोय तो एकदम कडक होण्यासाठी आपण आलं लसूण पेस्ट टाकलेलं आहे आणि यामध्ये आपण ॲड करतोय घरगुती चटणी। तर ही घरगुती चटणी एकदम टेस्टी होण्यासाठी तुम्ही जो घरी मसाला करता चटणीचा तोच ॲड करणं खूप गरजेचं आहे। तर तो आपण टाकलेला आहे कारण त्याला पुन्हा नंतर चांगला कट येण्यासाठी